सांगली शहरामध्ये घोडागाडी शर्यतीमध्ये हुल्लडबाजी झाल्याचं पाहायला मिळालंय आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून लाठी मार सुद्धा झालाय। कर्नाटकमधील चिंचलीच्या मायक्का देवी यात्रेनिमित्त सांगलीमध्ये तब्बल 60 किलोमीटर घोडागाडी शर्यतीचा थरार दरवर्षी पार पडतो। काल गुरुवारी मध्यरात्री चिंचली ते सांगलवाडी पर्यंत घोडागाड्यांची शर्यतीला सुरुवात झाली। चिंचली येथून घोडागाडीसह शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते आणि थरारक घोडागाडी शर्यती पार पडत असताना या ठिकाणी दुचाकीच्या माध्यमातून शहरामध्ये कर्णकर्कश हॉर्न वाजवत हुल्लडबाजीचा प्रकार करत हे तरुण इथून जात होते, जे आपण दृश्य पाहतोय। रात्री 2 वाजता सुमारास सांगली शहरामधील टिळक चौक इथं ही शहरियात पोहोचलेली असता घोडागाडी शर्यतीमध्ये हुल्लडबाजी करत होणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडवलं आणि चांगला चोपही दिलाय। यावेळी पोलिसांनी घोडागाडी पुढे सोडून त्यासोबत असणाऱ्या दुचाकीस्वारांना मात्र चांगलंच झोडपून काढलंय। बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये घोडागाडी शर्यतीमध्ये हुल्लडबाजीचे दृश्य एक साईडला आणि दुसरीकडे हुल्लडबाजी जे करत होते त्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी झोडपून काढलं।